उच्चारलं जय शिवराय हे नाव फक्त उच्चारलं तरी या देशातील 33 कोटी देवांची फौज निकामी होते. एवढी ताकद फक्त ज्या नावातच आहे असं मार्मिक वर्णन शिवाजी महाराजांचं ज्या व्यक्तीने केलं त्या व्यक्तीचं नाव आहे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. अत्यंत वास्तववादी हे वर्णन आहे. फक्त शिवरायांचं नाव घेतलं तरी आमच्या अंगामध्ये रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही. ते आमच्या जातीचे आहेत का रक्ताचे आहेत तर कोणीच नसतील पण ते नाव घेतलं की आमच्या अंगात रक्त सळसळतं. इतकी ताकद 400 वर्ष होऊन गेली तरी आजही त्या नावात आहे. त्या शिवरायांच्या 393व्या जयंती निमित्त मी सर्वप्रथम त्यांना वंदन करतो. मित्रो, आज आपल्या डी.आर. माने महाविद्यालय कागल या कॉलेजमध्ये इतिहास विभाग आणि इतिहास मंडळ यांच्या वतीने शिवाजी महाराजांच्या 393व्या जयंती निमित्त मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. याबद्दल मी प्रथम आपल्या विभागाचे विभाग प्रमुख आणि आमचे मित्र डॉक्टर संतोष जेकीतोर सर यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौगुले सर तसेच आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी असणारे कॉमर्स विभागाचे शिरदवाडे सर, आपल्या इतिहास विभागाच्या मार्गदर्शिका प्राध्यापिका लतिका सावेकर मॅडम, आज जे भित्तीपत्रक उद्घाटन झालं मला खूप आनंद वाटला की एक विषय घेऊन खूप सुंदर अशी मांडणी या भित्तीपत्रकामध्ये केलेली आहे. शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, त्याचबरोबर साक्षी या विद्यार्थिनीनं शिवाजी महाराजांचं स्वराज्य नेमकं कुठून पसरलेलं होतं हे नकाशाच्या माध्यमातून दाखवून आणि वेगवेगळ्या किल्ल्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांचे मी या निमित्तानं मनपूर्वक अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या ऋतुजा शिवाळे हिचेही अभिनंदन करतो आणि विषयाकडे वळतो. शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना प्रामुख्याने आपल्या पुढे 2 मूलभूत प्रश्न आहेत. ते प्रश्न आधी आपण समजावून घेतल्याशिवाय शिवाजी महाराजांना आपल्याला समजावून घेता येत नाही. त्या प्रश्नावरती अचूक बोट जेकीतोर सरांनी ठेवलेला आहे. 393 वर्ष होऊन झाल्यानंतर जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांची आज शिवजयंती साजरी करतो तेव्हा ती का करतो हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आम्हाला शिवजयंती साजरी करत असताना 400 वर्षापूर्वी कुणीतरी आमचा एक राजा होऊन गेला. त्या भूतकाळात रममाण होण्यासाठी आम्ही शिवजयंती साजरी करायची का हा सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे. आणि ती करत असताना आजकाल जी भव्य शोभायात्रा सुरू झालेली आहे, मी येता एक पोस्टर वाचलं त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की भव्य आतिषबाजीमध्ये शिवाजी महाराजांचा पर्यावरण विषयक दृष्टिकोन समजावून सांगितला जाईल. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये पर्यावरणाचा दृष्टिकोन समजावून सांगण्याची वृत्ती जर समाजात असेल तर खरंच आम्हाला शिवाजी महाराज कळाले का. आणि आम्ही प्रामाणिकपणे आम्हाला प्रश्न विचारला पाहिजे. लाखो रुपयांच्या सुराळा करून हे लाखो रुपये काय सरकार आपल्या खिशातून देत नाही. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक वस्तूवरती टॅक्स देत असतो आणि या टॅक्स मधून हा पैसा सरकारकडे जातो. त्या पैशातून कोट्यावधी रुपयांचा चुराळा करून शिवाजी महाराजांच्या पावळ्यांसारखे काही पोशाख घालायचे, काही घोडे उभा करायचे, काही उंट उभा करायचे, त्या काळातली काही चित्र उभा करायची आणि 1-2 दिवसाची तकलादूत शिवसृष्टी उपलब्ध करायची आणि लोकांची डोळे फक्त दिपवायचे. अशी शिवसृष्टी खरंच उभा राहते का हो? अशी शिवसृष्टी कधी उभा राहत नाही. ज्याला खरंच शिवसृष्टी उभा करायची आहे त्याने अशी व्यवस्था निर्माण करा की या देशामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या नाही केली पाहिजे, त्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. या देशामध्ये स्त्रीच्या चारित्र्यावरती कुठलाही धक्का लागता कामा नये, तिच्या केसालाही धक्का लागता कामा नये. अशी जो प्रशासन व्यवस्था निर्माण करेल तो खऱ्या अर्थाने शिवसृष्टी निर्माण करेल. ही तक्रार शिवसृष्टी काही कामाची नाही, 1-2 दिवसाची शिवसृष्टी कामाची नाही, लक्षात घ्या. हे पद आपण समजावून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांची जयंती आम्ही वर्षानुवर्ष करत राहायची पण बदल कुणात होणार आहे? शिवाजी महाराजांचा फोटो आहे तोच आहे. यावर्षी मी पाहुणा आहे, दुसऱ्या वर्षी आणि कुणीतरी पाहुणा असेल, समोरचा ऑडियन्स बदलत जाईल पण समाज व्यवस्थित काय बदल होणार आहे की नाही? शिवाजी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही आमच्यामध्ये आणि समाजामध्ये काही बदल करणार आहे की नाही हे फार महत्त्वाचं आहे. त्या काळामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी इतरांची गुलामगिरी नाही स्वीकारली, स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्याचं धाडस
मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन दाखवलं, अशी त्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये काही धाडस करणार आहे की नाही, आम्ही समाज व्यवस्थेमध्ये काही बदलाव करणार आहे की नाही, की फक्त शिवजयंती वर्षातून एकदा साजरी केली की आमचं कर्तव्य संपतं. हे आम्हाला दोन मूलभूत प्रश्न आधी उपस्थित करावे लागतील स्वतः पुढे, आणि मगच आम्हाला शिवरायांच्या वाटचालीकडे जावं लागेल. प्रश्न असा उपस्थित होतो की शिवरायांना समजून घ्यायची गरज काय? आम्हाला शिवराय माहित नाहीत का? महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला शिवराय माहित आहे. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज माहित नाहीत असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. पण जेटीतूर सर म्हणाले ना तसं शिवाजी महाराजांचं जे चरित्र आमच्या समोर आलंय ना, वेगवेगळ्या स्वरूपातलं चरित्र आलंय. प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या विषयी 3 मांडण्या या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आपल्याला दिसतात. सगळ्यात पहिली मांडणी जी शिवाजी महाराजांच्या विषयी झाली ती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आपल्याला दिसते. आज आम्ही 393व्या जयंती मोठ्या उत्साहाने सगळीकडे साजरी करतो, पण आम्ही पाठीमागे जाऊन जेव्हा पाहतो ना, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या 100 वर्षामध्ये शिवाजी महाराज कोण होते हा महाराष्ट्र विसरला होता. शिवाजी महाराजांची समाधी कुठे हे देखील महाराष्ट्राला माहित नव्हतं. इतकी भयानक परिस्थिती पेशवाईच्या काळामध्ये निर्माण झालेली होती. शिवाजी महाराजांच्या नावाचा उच्चार करण्याला सुद्धा बंदी होते. लक्षात घ्या, ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, राज्याभिषेक केला आणि शिवशक निर्माण केला, तो शिवशक पेशव्यांनी बंद पाडून मोगलांचा फाशीशक सुरू केलेला होता. प्रवचनांमध्ये कीर्तनांमध्ये शिवाजी महाराजांच्या नावाला सुद्धा बंदी होती. इतकी भयानक बंदी त्या काळामध्ये शिवरायांच्या नावावरती त्यांच्या कार्यावरती घातलेली होती. समाज शिवाजी महाराज कोण आहेत हे विसरला होता. त्यांची समाधी कुठे हे देखील विसरली गेली होती. महात्मा फुलेंना असं वाटलं की आपण शिवाजी महाराजांची समाधी शोधायला हवी. ते आणि त्यांचे काही सहकारी रायगडावरती निघाले. रायगडावरती जायला वाट सुद्धा नव्हती. संपूर्ण काटेरी झाडीने ती वाट बुजलेली होती. हातामध्ये कुऱ्हाड घेऊन, कोयता घेऊन ती सगळी झाडी तोडत तोडत महात्मा फुले त्यांचे काही मित्र 3 दिवस त्या रायगडावरती शोध घेत होते शिवाजी महाराजांच्या समाधीचा. 3 दिवसानंतर त्यांना शिवाजी महाराजांची समाधी सापडली. पूर्ण घाणेरीने वेढलेली, काट्याकुट्याने वेढलेली. ती पूर्ण घाणेरी त्यांनी साफ केली, काटेकुटे बाजूला केले. त्या समाधीवरची धूळ सगळी झटकली. पाणी आणून ती समाधी स्वच्छ केली. आजूबाजूची फुलं आणून त्या समाधीवरती वाहिली आणि पाया पडले. तोपर्यंत खालून एक ग्रामजोशी आला, ज्या जोशाला त्या समाधीची रक्षण करण्यासाठी, त्या समाधीची पूजा अर्चा करण्यासाठी जमीन दिलेली होती. तो जोशी कधीच त्या समाधीकडे फिरकलेला नव्हता. पण महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीवरती फुलं वाहिलेत म्हटल्यानंतर त्या जोशाने पायातल्या चपलासह ती फुलं लातारून दिली आणि म्हणाला, अरे हा कुलबट आहे, याचा तू कुठे देव केलास? माझ्यासारखा ग्रामजोशी खाली असताना माझ्या पाया पडायचं सोडून, माझी पूजा करायची सोडून तू वरती का आलास? इतका राग महात्मा फुलेंना आला. महात्मा फुलेंनी ती फुलं पुन्हा एकदा तिथे वाहिली. ते पुण्यात आले आणि त्यांना असं वाटलं की शिवाजी महाराजांचा विचार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. आणि मग त्यांनी पुण्याजवळ स्वारगेट जवळ हिराबागेमध्ये एक सभा घेतली आणि या सभेमध्ये महात्मा फुलेंनी रायगडवरती जी काही शिवाजी महाराजांच्या समाधीची अवस्था आहे, जे काही घडलं ते सगळं सांगितलं आणि लोकांना सांगितलं की आता आपण शिवाजी महाराजांचा इतिहास जतन करायला हवा. महात्मा फुले त्या काळामध्ये झोळी फिरवली आणि त्या झोळीमध्ये त्या काळामध्ये 40 रुपये वर्गणी जमा झाली. जेव्हा सोनं 1.5 रुपये तोळा होतं त्या काळामध्ये 40 रुपये जमा झाले. या जमा झालेल्या पैशातून महात्मा फुलेंनी रायगडवरती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. 1869 साली या देशामध्ये पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये शिवाजी महाराजांची सार्वजनिक शिवजयंती साजरी केली आणि याचे सगळे रेकॉर्ड्स इंग्लिश दप्तरामध्ये आजही उपलब्ध आहेत. त्यानंतर महात्मा फुलेंचे मित्र नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईमध्ये सार्वजनिकरित्या शिवजयंती साजरी केली. त्याचेही रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. आणि महात्मा फुलेंच्या नंतर 23 वर्षांनी लोकमान्य टिळकांना समाजामध्ये आपल्याला जर जायचं असेल आणि प्रसिद्धी मिळवायची असेल तर शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करावा लागेल हे लक्षात आलं आणि मग त्यांनी तिथून पुढे शिवजयंती सुरुवात करायला पुढे चालू केलेली दिसते. म्हणून शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेणारे महात्मा फुले होते. शिवाजी महाराजांची जयंती सर्वप्रथम साजरी करणारे महात्मा फुले होते. एवढ्यावर ते थांबले नाहीत. 1869 सालीच छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा 996 ओळींचं शिवचरित्र महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलं, ते छापलं आणि लोकांना वाटलं. त्या पोवाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा अत्यंत मार्मिक उल्लेख केलेला आहे. त्यांनी शिवाजी महाराजांना उपमा दिलेली आहे कुळवाडी भूषण. कुळवाडी म्हणजे शेतकरी
या शेतकऱ्यांचं भूषण असणारा राजा ही अत्यंत मार्मिक उपाधी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांना दिली। पण दुर्दैवाने तो चरित्र सगळं बाजूला पडलं, ते आमच्या पुढे कधी आलंच नाही। कॉम्रेड शरद पाटलांचं चरित्र असेल किंवा गोविंद पानसरेंचं चरित्र असेल, जे शिवाजी महाराजांना अनेक वस्तुस्थितीकडे नेणार आहे, ते कधी आमच्या पुढे आलं नाही। आणि नंतरच्या काळामध्ये हिंदुत्ववाद्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला जर समाजामध्ये मान्यता मिळवायची असेल तर शिवचरित्र आपल्याला आत्मसात करावं लागेल। आणि मग त्यांनी आपल्याला जर शिवचरित्राकडे वळवली, त्यांना कधी टिळक फासे आपले वाटले नाही, सावरकर आपले वाटले नाही, पण शिवाजी महाराजांकडे आपलं केलं तर शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग याच्यापर्यंत आपण सहज पोहोचू शकतो, हे त्यांनी बरोबर हेरलं। आणि हिंदुत्ववाद्यांनी शिवाजी महाराजांची मांडणी सुरू केली। या मांडणीमध्ये अनेकांची नावं घेता येतील, पण खास महत्वाचं नाव आहे ते बाबासाहेब पुरंदरे यांचं, ज्यांच्या शिवचरित्राचं गारुड आज लोकांच्या मनावरती असलेलं दिसतं। जाणता राजाच्या महानाट्यांच्या मधून देखील ते गारुड कायम असलेलं दिसतं। आणि अलीकडच्या काळामध्ये भिडे गुरुजींचं नाव आपल्याला घेता येईल। या मंडळींनी जे शिवचरित्र आपल्या समोर उभा केलं ते कसं शिवचरित्र आहे, तर त्यांच्या नजरेतून जे शिवाजी महाराज आहेत ना, ते हिंदूंचे रक्षक आहेत, गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत, गायींचा आणि ब्राह्मणांचा प्रतिपाल करणारे, हिंदूंचे रक्षक, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देणारे आणि मुस्लिम दिसला की त्याला कापून काढणारे, म्हणजे हिंदूंचे रक्षण करते, गो ब्राह्मणांचे प्रतिपालक आणि मुस्लिमांचे कर्तनकार असे एक शिवचरित्र या हिंदुत्ववाद्यांनी रंगवलं। आणि हे रंगवत असताना त्यांनी दादोजी कोंडदेव मुद्दाम म्हणून सातत्याने पुढे आणले, जे दादोजी कोंडदेव आदिलशाहीच्या वतीने सेवेत होते आणि शहाजी राजांचे दिवाण म्हणून ते काम करत होते। पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचं काम शहाजी राजांचं दादोजी कोंडदेव यांनी केलं, पण दादोजी कोंडदेवांनी कधी शिवाजी महाराजांना कुठलीही धनुर्विद्या वगैरे काही शिकवली नाही। त्या दादोजी कोंडदेवांना 24 तास शिवाजी महाराजांच्या बरोबर दाखवण्याचं काम बाबासाहेब पुरंदरांच्या ग्रंथांमधून झालं आणि भिडे गुरुजींच्या व्याख्यानाच्या मधून झालं। आणि दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांना सर्व प्रकारच्या विद्या शिकवतायत। इतकंच काय, शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांचे जिजामातेवरती प्रेमच राहिलं नाही, म्हणून दादोजी कोंडदेवांनी लाल महालामध्ये जिजामातांच्या सोबत तिथे ते राहिले आणि शिवाजी महाराजांचा पहिला विवाह दादोजी कोंडदेव यांनी केला आणि शहाजी राजे त्या विवाहाला उपस्थित नव्हते। अशा प्रकारची अत्यंत चुकीची आणि खोटी माहिती इतिहासामध्ये नमूद करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे, लक्षात घ्या। त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना रामदास पुढे आणण्याची गरज पडली आणि हे पाप केलं राजवाड्यांनी। ज्या माणसानं आयुष्यभर इतिहासाच्या एका कागदासाठी उंबरठे झिजवले, त्या माणसाने एक काळ असा आला वेदोक्त प्रकरणामध्ये की आता शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम होत आहेत रानड्यांच्या मांडणीमध्ये। त्यानंतर मग त्यांनी राष्ट्रगुरु रामदास हा लेख लिहिला आणि जणू काही रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत हे बिंबवायचा प्रयत्न केला। आजही अनेक घरांच्या भिंतींवरती तुम्ही पाहू शकता की रामदास महाराज एका कट्ट्यावरती बसलेले आहेत, शिवाजी महाराज उभे आहेत आणि रामदास असं बोट दाखवतायत, समोर एक ध्वज दिसतोय आणि किल्ला दिसतोय, म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं मार्गदर्शन रामदास करतायत। अशा प्रकारचे ते चित्र मेसेज देत आहे। अशा प्रकारच्या अनेक कथा रचलेल्या आहेत। अगदी हिंदवी स्वराज्याचं निशाण काय असावं असा प्रश्न शिवाजी महाराजांना पडला आणि रामदासांनी आपली झुळी काढून दिली आणि हे भगवान तुझ्या स्वराज्याचं निशाण आहे असं सांगितलं। हा अत्यंत खोटा इतिहास हिंदुत्ववाद्यांनी आपल्या मनावरती सातत्याने बिंबवला आणि मग त्यानंतर मराठा सेवा संघ जागा झाला। शिवाजी महाराजांचा प्रत्येकाने आपल्या राजकारणासाठी वापर केला हे स्पष्टपणे नमूद करायला पाहिजे। प्रेम किती आणि राजकारण किती हे आम्ही समजावून घेतलं पाहिजे। ते पुढे आले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्यावरती हक्क सांगायला सुरू केला। त्यांनी गो ब्राह्मण प्रतिपालक हे विरुद्ध बाजूला सारलं आणि शिवाजी महाराजांना 96 कोळी मराठा म्हणून एक चरित्र उभा केलं आपल्या समोर। शिवाजी महाराजांचं चरित्र 96 कोळी मराठा म्हणून त्यांनी उभा केलं। या मराठा सेवा संघ असेल, बामसेब असेल, संभाजी ब्रिगेड असेल, या लोकांनी जे चरित्र शिवाजी महाराजांचं आपल्या समोर मांडलं त्यामधलं जे शिवाजी महाराज आहेत ते 96 कोळी मराठा आहेत, क्षत्रिय असल्यासारखे दाखवत आहेत। गो ब्राह्मणांचे प्रतिपालन करणारे ते अजिबात नाही, ते बहुजनांचे प्रतिपालन करणारे आहेत, मुस्लिमांचे आश्रयदाते आहेत आणि दिसला ब्राह्मण की कापणार। म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी मुस्लिम द्वेषी शिवचरित्र आम्हाला दिलं आणि या मराठा सेवा संघ असेल, बामसेब असेल यांनी ब्राह्मण द्वेषी शिवचरित्र आम्हाला दिलं। तर आम्हाला आता प्रश्न पडतो की या तिन्ही चरित्रामधलं खरं चरित्र कोणतं? आमची अवस्था 7 आंधळे एका हत्तीसारखी झाली। जेव्हा 7 आंधळे फिरायला लागले आणि एक हत्ती त्यांच्या मध्ये आला तेव्हा एका आंधळ्याने चापसलं, त्याचा हात हत्तीच्या त्या सोंडेला लागला आणि तो ओरडायला लागला की हत्ती हा कशासारखा आहे? पाईप सारखा आहे। दुसरा आंधळा होता त्याने चापसलं, त्याचा हात त्या हत्तीच्या सुपाला लागला, कानाला लागला
आणि तो म्हणाला की हत्ती हा सुपसारखा आहे. तिसरा आंधळ्याने चापसलं, त्याचा हात हत्तीच्या पायाला लागला आणि तो म्हणाला की तुम्ही दोघेही खोटं बोलताय. हत्ती हा सुपासारखा पण नाही, हत्ती हा पाईप सारखा पण नाही, हत्ती हा खांबासारखा आहे. चौथ्या आंधळ्याने चापसलं तर त्याचा हात हत्तीच्या शेपटीला लागला आणि तो म्हणाला तुम्ही तिघं पण खोटं बोलताय, हत्ती हा दोरीसारखा आहे. अशी अवस्था आपली शिवचरित्राची झालेली आहे. नेमकं कोणाचं शिवचरित्र खरं याच्यामध्ये आमचा गोंधळ उडतोय, तुमचा काय माझा देखील गोंधळ उडतोय. पुढे मी एका ठिकाणी तो संदर्भ देईन आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं काय खरं आहे. आणि मग अनेक प्रश्न येतो आपल्या पुढे की आज शिवाजी महाराजांना समजून घेत असताना काय कोणत्या अर्थाने समजून घ्यायचं. यशवंतराव चव्हाणांना एकदा काळाच्या एका व्याख्यानामध्ये पत्रकाराने प्रश्न विचारला की इतकी वर्ष होऊन गेली तरी देखील शिवाजी महाराज आपले आदर्श का वाटतात. देशाचा इतिहास किंवा जगाचा इतिहास आपण पाहिला, एकेकाळी हुकुमशाही होती, हुकुमशाहीमध्ये हुकुमशाहीचं फक्त कल्याण व्हायचं म्हणून लोकांनी हुकुमशाही घालवली आणि तिथे राजेशाही आणली. राजेशाहीमध्ये लोकांचं कल्याण होईल अशी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात राजेशाही देखील राजे आणि त्याच्या जवळच्या माणसांचंच कल्याण झालं, लोकांचं काही कल्याण झालं नाही. लोकांनी राजेशाही बाजूला सारली आणि लोकशाही आणली. अशी अपेक्षा होती की लोकशाही तरी लोकांचं कल्याण होईल, पण दुर्दैवाने आज 75 वर्ष स्वातंत्र्याची झाल्यानंतर आम्हाला लोकशाहीची व्याख्या करताना दर 5 वर्षांनी लोकांच्या पोटाला शाही लागते, तिलाच लोकशाही म्हणायचं की काय असा प्रश्न आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळामध्ये आम्हाला विचारावासा वाटतो. खरंच काय आहे नेमकं परिस्थिती. आणि मग यशवंतराव चव्हाणांना त्या पत्रकाराने विचारलं इतकी शतकं होऊन गेली तर शिवाजी महाराज आपल्याला आपले का वाटतात. तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी खूप मार्मिक उत्तर दिलं. त्यांनी एक कथा सांगितली, ती कथा खूप मार्मिक आहे. ते म्हणाले की एक राजा आपल्या सैन्यासह जंगलात गेला. काही काळ तो जंगलामध्ये शिकारीसाठी इकडे तिकडे फिरत होता. अचानक सिंहाने त्यांच्यावरती हल्ला केला. राजा आणि त्याचं सैन्य सैरभैर झाले, इकडे तिकडे पळायला लागले स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. काही काळाने सैन्य दिसेनासं झालं. राजा एकटाच राहिला, सिंह कुठे दिसेनासा झाला आणि मग राजाला असं वाटलं की आता आपण जंगलातून बाहेर आलो पाहिजे. राजाने खूप प्रयत्न केला पण त्या घनदाट अरण्यातून त्याला काही बाहेर येता येईना. शेवटी त्याला एक गुराख्याचं पोरगं तिथं दिसलं, जे जंगलामध्ये गुरं चालायला गेलेलं होतं 15-16 वर्षाचं. आणि राजाने त्याला विनंती केली की मला या जंगलातून तू बाहेर घेऊन चल. त्या गुराख्याचं आयुष्य ते 15-16 वर्षाचं पोरगं त्या जंगलामध्येच राहत होतं, त्यामुळे त्याला सगळ्या वाटा माहित होत्या. त्याने त्या राजाला जंगलाच्या बाहेर आणून सोडलं आणि मग त्या राजाला असं वाटलं की एवढ्या घनदाट अरण्यामध्ये जर हे पोरगं मला वाट दाखवू शकत असेल तर माझ्या रयतेला सुखाचे 4 दिवस यावेत यासाठी निश्चित मार्गदर्शन करू शकेल. आणि मग राजाने असं सांगितलं त्या मुलाला की तू आमच्या राज्यामध्ये येतोस का, आमच्या रयतेच्या भल्यासाठी काही मार्गदर्शन करशील का. तेव्हा तो मुलगा म्हणाला की माझ्या आई वडिलांना विचारून मी सांगतो. काही दिवस गेल्यानंतर राजाने आपला सेवक त्या मुलाच्या घरी पाठवला. मुलाच्या आई वडिलांनी सांगितलं की बाबा रे तू इथं राहिलास तर आयुष्य तुझं जंगलातच राहील, आयुष्यामध्ये तुला ही संधी मिळाली जंगल सोडून बाहेर पडण्याची, तर तू जा. त्या मुलाने निरोप दिला आणि मग राजाने गावामध्ये सगळ्या नगरीमध्ये दौंडी पिटवली की तुमचं कल्याण करणारा एक व्यक्ती यायला लागलाय आणि त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे. सगळ्या रयतेने आपल्या दारामध्ये रांगोळ्या काढल्या, गुड्या उभ्या केल्या आणि आपल्या भल्याचं आपल्या कल्याणाचं कुणीतरी मार्गदर्शन करणारा येतो त्याची वाट चातकाप्रमाणे पाहायला लागले. राजाने तो घोडा त्या मुलाकडे पाठवला. घोडेस्वार सोबत होता आणि तो घोडेस्वार तिथे गेल्यानंतर तो मुलगा त्या घोड्यावरती बसला. घोडा जंगलातून बाहेर आला. नगरीच्या शेवटच्या टोकापासून घोडा हळूहळू पुढे सरकत होता आणि तो जसा जसा घोड्यावरती बसलेला तो मुलगा होता तो तिथल्या सेवकाने पाहिला आणि सेवक पळत 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 राजाकडे गेला आणि राजाला म्हणाला की राजे वरती जाऊन पहा त्या मुलाचा पराक्रम. राजा वरती गेला आणि दुर्बिणीतून त्याने पाहिलं तो मुलगा घोड्यावरती उलटा बसला होता. घोड्याच्या तोंडाकडे त्याने पाठ केली होती आणि घोड्याच्या पाठीकडे त्याने तोंड केलेलं होतं. राजाला प्रश्न पडला आपली काहीतरी गल्लत झालेली दिसते, असू दे म्हटलं तर बोलवले काही पर्याय नाही. आणि तो मुलगा जसा त्या नगरीतून यायला लागला लोक कपाळावरती हात मारून घ्यायला लागले की याला घोड्यावरती कसं बसायची अक्कल नाही आणि हा आता आम्हाला आमच्या सुखाचं काय सांगणार आहे. आणि मग लोकांचा आनंदाचा विषय होता तो थट्टेचा विषय व्हायला लागला आणि हळूहळू त्याच्याबरोबर सगळी नगरीतली लोक त्या राजवाड्यापर्यंत आली. राजाने त्याला बोलवलं, त्याचा सत्कार केला आणि राजाला वाटलं की असं का झालंय म्हणून राजाने विचारलं की अरे बाबा घनदाट जंगलात तू मला मार्गदर्शन केलंस आणि असं तू का केलंस. तो म्हणाला मला 2 मिनिटं बोलण्याची संधी द्या. आणि मग राजाने त्याला संधी दिल्यानंतर तो उभा राहिला आणि तो म्हणाला की माझी 15-16 वर्षाचे आयुष्य आहे ना ते सगळं त्या जंगलामध्ये गेले.
जंगलामध्ये काय आहे काय नाही मला माहित आहे, पण आता मला या राज्यातल्या रयतेला मार्गदर्शन करण्यासाठी यायचं आहे, त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे काही क्षण आणण्यासाठी यायचं आहे. तर ती रयत कशी आहे मला कळायला पाहिजे. मी जर घोड्याच्या तोंडाकडे तोंड करून बसलो असतो तर मला रयतेचे सुखदुःख कधी कळालीच नसती. मी उलटा यासाठी बसलो की मला नगरीच्या शेवटच्या टोकापासून राजाच्या मालापर्यंत येत असताना लोकांच्या काय अवस्था आहेत, कुठल्या अवस्थेत ते जगतात, त्यांची दुःख काय आहे, त्यांच्या यातना काय आहे, त्यांच्या वेदना काय आहेत हे मला माहीत करून घेता आलं आणि त्यांची दुःख मला माहीत करून घेता आली तरच मी त्यांच्या सुखासाठी काहीतरी करू शकेल. आणि म्हणून मित्रांनो, 450 वर्ष झाली तरी शिवाजी महाराज आपल्याला आपले यासाठी वाटतात, कारण त्यांची पाठ सिंहासनाकडे होती आणि तोंड रयतेकडे होतं, म्हणून ते आपले राजे आहेत. आज मी लोकशाहीच्या 75 वर्षामध्ये एकही नेता असा झाला नाही की त्याची जयंती आपल्याला इतक्या उत्साहामध्ये करावी वाटते. काही राजकीय लोक करत असतील त्यांच्या लागेबांधे जपण्यासाठी, पण शिवाजी महाराजांची जयंती मी जेवढ्या उत्साहाने करतो ना, जेवढ्या आनंदाने जेवढ्या आपुलकीने करतो ना, तेवढ्या लोकशाहीतल्या एखाद्या नेत्याची करतो का? करत नाही. कारण त्यांच्या पाठी आपल्याकडे आहे आणि तोंड आलेले अंबानीकडे आहे आणि त्यामुळे त्यांना दरवर्षी लाखो कोट्यावधीची कर्ज माफ होतात, पण तुम्हाला आम्हाला लाईट बिल नाही भरलं तरी वीज तोडली जाते. यासाठी आम्हाला ते राजे आपले वाटत नाही, ते लक्षात घ्या. लोकशाहीमध्ये कुठलाही राजा आपला वाटायचा असेल तर त्याला रयतेची सुखदुःख कळायला हवी आणि ती दुःख दूर करण्यासाठी त्याने प्रयत्न करायला हवे. हे शिवाजी महाराजांनी केलं, म्हणून ते आपल्याला आपले वाटतात. केवळ हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि प्रदेश मिळवले असे तर हजारो राजे आहेत या देशामध्ये. जगामध्ये तर लाखो असतील, पण नुसते हातात तलवारी घेऊन प्रदेश मिळवून राज्य करून कधी कुठला राजा आदर्श होत नाही. तर तो प्रदेश मिळवल्यानंतर त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांना हे राज्य आपलं आहे हे जेव्हा वाटतं ना, तेव्हा खऱ्या अर्थाने ती रयत त्या राजासाठी स्वतःचा जीव देखील द्यायला तयार होते. आधी लगेच कोंडाण्याचा आणि मग रायबाची ही भूमिका येते केव्हा? जेव्हा त्या राजाचं राज्य रयतेला आपलं राज्य वाटतं तेव्हाच होऊ शकतं, हे लक्षात घ्या. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं कार्य समजावून घेत असताना नुसत्या लढाया समजून चालणार नाही, त्यांनी नेमकं काय केलं आणि कोणत्या परिस्थितीत केले हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तो काळ असा होता, उत्तरेमध्ये मोगल होते, महाराष्ट्रामध्ये विजापूरचा आदिलशाह आहे, नगरचा निजामशाह आहे, गोवळकोंड्याला कुतुबशाह आहे, इंग्रजांची सत्ता या देशामध्ये आहे, गोव्यामध्ये पोर्तुगीज ठाण मांडून आहे, इकडे कोकणामध्ये गेला तुम्ही तर समुद्रामध्ये शिद्दी संकुळ आहे. अशा अनेक परकीय सत्ता स्वकीय सत्ता इतर सत्ताधीश म्हणून आहेत. आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला काय आहे? शेतकऱ्यांच्या वाट्याला सातत्याने पडणारा दुष्काळ. शिवाजी महाराजांचा जन्म ज्या वेळेला झाला 19 फेब्रुवारी 1630, त्याच्या 2 वर्ष आधी या महाराष्ट्रामध्ये एक थोरला दुष्काळ पडला. या दुष्काळाने आपल्या 2-3 पिढ्या गारद केल्या. महाराष्ट्र 50 वर्ष पाठीमागे जावा इतका भयानक दुष्काळ होता. संत तुकारामांच्या अभंगामध्ये वर्णन आहे की स्वतःच्या बापाची आपल्या मुलावरची माया कमी झाली आणि त्याच्या मांसावर नजर जायला लागली. इतकी भयानक परिस्थिती या दुष्काळाने या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली होती. पावसाळी शेती समी होती. फार काळ कुठल्या नदीवरती पिके या देशामध्ये आजही नाही, त्या काळात कुठले असणार आहेत. आणि या लहरी निसर्गाला तोड देऊन शेतकऱ्याने काही पिकवलंच तर कधी आदिलशहाची स्वारी, कधी निजामशहाची स्वारी, कधी मोगलांची स्वारी, 10-10, 20-20, 30-30 हजाराची फौज त्या जेव्हा राज्यामध्ये यायची, गावांमध्ये यायची, तेव्हा शेतकऱ्यांची सगळी उभी पिकं जी होती ती कापून नेली जायची. शेतकऱ्यांना लुटलं जायचं, त्यांच्या गंजी पळवल्या जायच्या, त्यांचं धान्य पळवलं जायचं, त्यांच्या मुलीबाळी पळवल्या जायच्या. आणि अशाही संकटातून तोंड देत शेतकऱ्यांनी काही पिकवलंच आणि पीक त्याच्या हाताशी आलं की कधी विजापूरचा आदिलशाह, कधी नगरचा निजामशाह, कधी वरचा मोगलशाह आपल्या सगळ्या गावातील सत्ताधीशांना वसुलीसाठी पाठवायचा. त्या काळात गावामध्ये पाटील आणि कुलकर्णी हे वसुली अधिकारी होते आणि ते रयतेकडून धान्य वसूल करायचे. त्या काळातला शेतसारा 50% आसपास होता. या पाटलांना शेतसारा गोळा करण्यासाठी पाठवलं की हे पाटील 50% ऐवजी 60-60, 70-70% शेतसारा गोळा करायचे. वरती खूप कमी द्यायचे, बाहेर सगळं आपल्याकडे ठेवून स्वतःची मजुरी करायचे. अशी भयानक परिस्थिती या राज्यामध्ये होती. शेतकऱ्यांना कोणी वाली नव्हता, कोणी कैवारी नव्हता. आपल्या आयुष्यातले हे दुःख दैन्य दूर होणार की नाही या प्रश्नामध्ये रहत होती. तेव्हा शिवाजी महाराज जिजामातेच्या पोटी जन्म घ्यायला लागलेले होते, वाढू लागलेले होते. 3 महिन्यांच्या गरोदर होत्या जिजामाता आणि 3 महिन्यांच्या गरोदर असताना त्यांच्या मैत्रिणी एकमेकीशी चर्चा करत होत्या की तुम्हाला कशाची डोहाळी लागली. आता ही काही काल्पनिक कथा नाहीये. परमानंद जो शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये होता आणि शिवाजी महाराजांच्या आज्ञेने ज्यांनी शिवचरित्र लिहिलं त्या परमानंदाच्या शिव भारतातली ही कथा आहे
3 महिन्याचे जिजामाता बरोबर आहे आणि त्यांच्या मैत्रिणी विचारतात की कशाचे डोहाळे लागले तुम्हाला, तेव्हा एकमेकांशी चर्चा करायला लागल्या. कुणी म्हणाले की मला आंब्याचे डोहाळे लागले होते, कुणी म्हणाले मला चिंचेचे डोहाळे लागले होते, कुणी म्हणाले मला पेरू खाऊ वाटत होता, काही म्हणाले आम्हाला नाकातला मेकूड देखील खाऊ वाटत होता, कुणाला चुलीतली राख खाऊ वाटत होती. हे डोहाळ्याचे वस्तुस्थितीचे उदाहरण आहे. जिजामातेचे डोहाळे असे नव्हते, लक्षात घ्या. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी म्हटलंय जे डोहाळे लागतात ना ते आईचे डोहाळे नसतात, आईच्या उदरामध्ये जे बाळ वाढतं ना त्याचे डोहाळे असतात. शिवाजी महाराजांच्या आईचे डोहाळे काय होते? शहाजीराजे आले आणि त्यांनी आपल्या पत्नीला विचारलं की तुमचे काय डोहाळे सांगा, आम्हाला पुरवायचे आहेत. त्याला जिजामातेचं उत्तर खूप मार्मिक आहे. त्या म्हणाल्या की मला हातामध्ये तलवार घ्यावी वाटते, पुरुषी पोशाख घालावा वाटतो, घोड्यावरती स्वार वाटतं, शेकडो महिलांची लपेट करावी वाटते आणि स्वतःचं एक स्वराज्य निर्माण करावं वाटतं. हे डोहाळे जिजामातेचे होते, म्हणून शिवाजी महाराजांसारखा व्यक्ती इथे निर्माण झाला. महान पुरुष कधीही जन्माला येत नसतो, लक्षात घ्या. त्याला घडवावंच लागतं, पण ते घडवत असताना निसर्गाचा एक नियम आहे, सिंह जन्माला यायचा असेल तर सिंहनीच लागते. शेळ्या मेंढीच्या पोटी कधी सिंह जन्माला येत नाही. जिजामाता या खऱ्या अर्थाने सिंहनी होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं. शिवाजी महाराजांच्या संरक्षक आणि मार्गदर्शक देवता या जिजामाताच होत्या, की पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणून शिवाजी महाराज घडले. जेव्हा जिजामाता 7 महिन्यांच्या बरोबर होत्या तेव्हा जिजामातेला पकडण्यासाठी एक व्यक्ती मागे लागलेला होता सैन्याचं. तो व्यक्ती होता लखोजी जाधव, शिवाजी महाराजांचा आजोबा. लखोजी जाधव हे कोण आहे? ते जिजामातेचे वडील आहेत, शहाजी राजांचे सासरे आहेत. एक सासरा आपल्या जावयाला आणि आपल्या लेकीला पकडण्यासाठी धावतोय. कशासाठी? वतनासाठी. हे त्या काळचं वतन प्रेम आपण लक्षात घ्या. आणि 7 महिन्याच्या बरोबर असणाऱ्या जिजामाता घोड्यावरून शेकडो महिलांची लपेट या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावरती आपला जीव वाचवण्यासाठी आणि पोटातलं बाळ वाचवण्यासाठी करतायत. 7 महिन्याच्या बरोबर असणाऱ्या जिजामाता घोड्यावरून लपेट मारतायत आणि आज आमची 4 महिन्याची गरोदर असणारी स्त्री किती काळजी घेतली जाते पहा त्या संदर्भामध्ये. आणि मग ते मूल किती नाजूक होईल साहजिकच आहे. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरीवरती झाला, पण जन्म झाल्यानंतर पुढची 6 वर्ष आयुष्यामध्ये सगळी पळापळ सुरू होती. विजापूरचा आदिलशहा आणि मोगलचा जो सत्ताधीश होता तेव्हा तो होता शहाजहान. या दोघांची युती झाली. आज जशी महाराष्ट्रामध्ये आहे ना ब्रिटिशराजे महाराष्ट्राची युती, तशी एक युती झाली आणि त्यांनी ठरवलं की संपूर्ण निजामशाही नेस्तनाबूत करायची. शहाजीराजांना ते पटलं नाही. ज्या निजामशाहीनं आपल्या आजोबांना मालोजींना राजा हा किताब दिला, ज्या निजामशाहीनं स्वतःला राजा हा किताब दिला, ज्या निजामशाहीनं पुणे सुपे चाकण इंदापूरची जागीर आपल्याला दिली, आज त्या निजामशाहीला नष्ट करण्यासाठी गिधाड तपले. खाल्लेल्या मिठाला शहाजीराजे जागणारे होते. त्यांनी जेवढा जमेल तेवढा फौजफाट्या घेऊन निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पेमगिरीच्या डोंगरावरून त्यांनी 3 वर्ष या मोगलांना आणि आदिलशहाला तोंड दिलं, पण 3 वर्षाच्या संघर्षानंतर त्यांचा निभाव लागला नाही. शहाजीराजे पराभूत झाले. तेव्हा निजामशाह पराभूत झाला, ते राज्य सगळं संपलं. आदिलशहा आणि मोगल एकत्र बसले आणि शहाजहानने सांगितलं आदिलशहाला की शहाजीराजे महाराष्ट्रात राहिले तर तो फार उच्चापती माणूस आहे, काहीतरी त्रास देत राहील, त्यांना तुम्ही तुमच्या कर्नाटकच्या प्रदेशामध्ये पाठवा. 1636 साली शहाजीराजांना कर्नाटकाला पाठवण्यात आलं.